नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला उपवासाचा एक पदार्थ करून दाखवणार आहे। आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत, तर आज मी तुम्हाला ना हे वरईचं तांदूळ आहे, ह्याला भगर पण म्हणतात, हे पहा। आणि ह्याचा मी आज तुम्हाला पुलाव करून दाखवणार आहे। एकदम छान लागतो पुलाव आणि मोकळा होतो हा ह्याचा पुलाव आणि चवदार लागतो। त्यासाठी मी बघा हे 2 मोठे बटाटे चिरून घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणा मी 1 तासभर भिजत घातला होता, तो मीठ घालून उकडून घेतलेला आहे। आलं आणि मिरचीचं हे वाटण आहे आणि दही। आता प्रथम मी काय करणार आहे, गॅस चालू करायचा, आपल्याला गॅस चालू करायचा आणि हे जी वरई आहे ना ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। मग भाजल्यामुळं काय होतं, वरई भाजली ना त्याच्यामुळं आपला जो भात आहे तो असा मोकळा होतो, म्हणून वरई आपण भाजून घेणार आहे। बारीक गॅसवर अगोदर कढई गरम होऊन द्यायची आणि नंतर मग बारीक गॅस करायचा। आता गॅस मोठा आहे, एकसारखी आपण आता वरई ही भाजून घेऊ। भाजल्यामुळे आणि खमंग पण लागतो हा भात किंवा हा पुलाव, खमंग पण लागतो म्हणून भाजून घ्यायची। तूप वगैरे काय नाही घालायचं, असंच भाजून घ्यायचं। मोठा गॅस केला आहे मी। आता ह्याला गव्हाळ भाजायचं, खूप डाग पडेपर्यंत नाही भाजायचं, थोडंसं खरपूस भाजायचं, ह्याला जास्त नाही भाजायचं। आपण अजून ह्याला 5 मिनटं भाजणार आहे, अजून भाजलेली नाही आहे। खमंग अशी एकसारखं हलवायचं। अजून 5 मिनटं आपण ह्याला भाजून घेऊया। आता ही वरई भाजून झाली आहे बघा। आता मी गॅस बारीक करते आणि ही वरई आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पुन्हा कढई, गॅस चालूच आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे अजून। आता आपण ह्याला फोडणी देऊया। तुपाची फोडणी घाला, तुमच्याकडे तेल असेल तर तेलाची फोडणी घाला। 2 चमचे मी ह्याच्यात तूप घालते, 2 ते 3 चमचे तूप घालायचं। आणि तुम्ही जर जिरे खात असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे टाकू शकता, आणि तुम्ही जर काकडी खात असाल ना तर ह्या पुलावामध्ये काकडी घातली तरी चालेल। आता आपलं तूप गरम झाले, जिरं टाकते। हे तांदूळ आहे ना मी थोडेसे धुवून घेणार, कारण ह्याचा जो वास असतो पावडर वगैरे अगोदर नाही धुवून घेत मी, थोडेसे एका पाण्यातूनच काढणार आहे फक्त मी। आता ह्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। जिरं आपलं तडतडलं की त्याच्यामध्ये घालायची मिरची, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला। मी थोडंसं तिखट करते, जरा तिखट केला ना हा पुलाव तो छान लागतो। मिरची घालते, गॅस बारीक करायचा आहे, 1-1.5 चमचा मिरची घातली, गॅस बारीक करते। मिरची परतून निघायला पाहिजे, म्हणजे कच्चापणा निघून जातो त्याचा। चांगली परतून मिरची म्हणजे तिखट लागत नाही जास्त। आता हे धुवून घेतलेले बटाटे घालते त्याच्यामध्ये। आपल्याला बटाटे ह्या वाफेमध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे आहे। बटाटे पण एकसारखे असे हलवायचे, आपल्याला ते शिजवून घ्यायचे बटाटे। त्याच्यामध्ये थोडंसं मी त्या चवीपुरतं मीठ घालते, नंतर आपल्याला मीठ घालायचंच आहे। मीठ घातलं त्याच्यामध्ये हलवायचं आणि गॅस बारीकच केलेला आहे। गॅस बारीक करून त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे थोडेसे वाफेमध्ये आपण बटाटे शिजवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनटं आपण बारीक गॅस केला आणि हे आपण शिजवून घेणार आहे बटाटे। मग पुलावामध्ये आपण ते टाकणार तेव्हा पण ते शिजणारचे, पण आता थोडेसे शिजवून घ्यायचे। हे 5 मिनिट झालेले आहे, थोडेसे आपले बटाटे शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये मी हे उकडून घेतलेले शेंगदाणे घालते, आवडीप्रमाणे घ्या शेंगदाणे, आणखी लागतात जास्त टाकलं तरी चालतं। आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 2 चमचे दही घालणार आहे। दह्यामुळे छान टेस्ट येते, कारण आपण बघा व्हेज पुलाव करत असला आपण त्याच्यामध्ये आंबट पदार्थ घालतो ना, टोमॅटो वगैरे, त्याच्यामुळे त्याला चव येते। आता ह्याला आपण दही घातलं ना की छान लागतात। हे दही घातलं, गॅस मोठा केला आहे, ह्याला चांगलं परतून घ्यायचं 2 मिनिट। आता ह्याच्यावर मी पुन्हा झाकण ठेवते आणि 2 मिनिट ह्याला चांगलं परतून घेऊया आपण। आता हे 2 ते 3 मिनटं झाले का, आता हे तांदूळला मग मी फक्त एका पाण्याने धुतलेत, हे तांदूळ खूप चोळून नाही धुतले, एका पाण्याने धुवून घेतलं। तर हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आणि गॅस थोडासा मोठा करायचा। चांगले सगळे ताटाचे तांदूळ काढून घ्यायचे।
गॅस मोठा करते. हे परतून घ्यायचे तांदूळ, कारण आता हे भाजलेलेच आहेत आपण, त्याच्यामुळे जास्त नाही परतले तरी चालतील. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. ह्याला जास्त पाणी नाही लागत, कमी पाण्यातच हा शिजतो भात. दह्यामुळं ह्याला छान वास येतो आहे. दही आंबट नाही घालायचं, फ्रेश दही घाला म्हणजे आंबट नाही लागत आपला भात. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे. एक वाटी मी 1 ते 1.5 वाटी पाणी घालते. जास्त पाणी घातलं तर भात आपलं खूप असं हे होणार, मोकळं नाही होणार, म्हणून 1.5 वाटी मी पाणी घातलं. आता गॅस मोठा केला आहे. आता मोठ्या गॅसवर 1 उकळी आणायची ह्याला, आणि नंतर मग ह्याच्यावर आपण झाकण ठेवून ह्याला मुरायला लावायचं. हे पहा, ह्याला उकळी आली, छान उकळते बघा हा भात. आता मी गॅस बारीक करते आणि ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता 2 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि मध्ये मध्ये ह्याला हलवायचं. हे पहा, आता आपले 10 मिनिट झाले. आपला पुलाव हा बघा छान शिजला आहे, असा मोकळा झाला. हा गरम आहे ना, गार झाला तो अजून मोकळा होईल. हे पहा छान शिजला आहे. आता मी काय करणार आहे, ह्याला थोडासा ना स्मोक देणार आहे, म्हणजे आणखीन टेस्ट लागेल ह्याला. एक कोळसा मी गरम करून घेतला आहे. आता ह्याच्यावर ठेवते. गॅस बंद केला आहे, कारण आपला भात शिजलेला आहे. थोडंसं त्याच्यावर आता मी तूप घालते आणि भातावर पण थोडं तूप घालते. त्याच्यात झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं. आपला पुलाव मस्तपैकी तयार. अशा पद्धतीने केला की त्याचा चव पण लागते आणि वास पण सुंदर येतो. आता हे 2 मिनिट आपण मी झाकण ठेवलं आहे. 2 मिनिटांनंतर आपण हे काढूया. हे बघा 2 मिनिट झाले आहे. आता हे मी काढून घेते. इतकं सुंदर वास येते बघा पुलावला. आता हा भांड्यामध्ये मी, ह्या बाउलमध्ये मी काढून घेते. अशा पद्धतीने एकदम छान असा पुलाव झालेला आहे. त्याच्यावर झाकण ठेवते. कढई आपण उतरून ठेवूया. आता हा पुलाव केला आहे मी उपवासाचा. असा तुम्हीही करून पहा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा आणि जरूर करून पहा ही रेसिपी. मला कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. धन्यवाद.